नमस्कार. मराठी हस्ताक्षर सेशन 5 मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपण पुढील व्यंजन आणि त्यांची 17 कडी बघणार आहोत. याची सुरुवात आपण सर्वप्रथम करणार आहोत ग या शब्दापासून. तर ग काढत असताना आपल्याला तिरकी रेषा आणि कर्व या त्यासोबतच गोल याचा उपयोग होणार आहे. सो सर्वप्रथम ग काढत असताना इथून वरच्या रेषेपासून आपण सुरुवात करणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला कर्व करायचा आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने जॉईन करायचं. ग त्यानंतर उभी रेषा आणि तिरकी रेषा. नॉर्मल आपल्याला तिरकी रेषा आणि त्यानंतर कर्व, त्यानंतर अशा पद्धतीने कर्व आणि खाली तिरकी रेषा. हा आपला ग बनेल. परत ग काढत असताना अशा पद्धतीने गोल आणि इथे आल्यानंतर आपल्याला तिरकी रेषा काढायची. अशा सरळ आपल्याला जॉईन होऊ द्यायचा नाहीये, खाली तिरक्या रेषेने त्याला जॉईन करायचं. ग आता याची 17 कडी करत असताना ग ला जर आपण एक काना दिला तर जरा गा. गी करत असताना एक उभी रेषा, नॉर्मल कर्व आणि तिरकी रेषा. तर हा आपला गी बनेल. ग ला दुसरी वेलांटी देत असताना सर्वप्रथम ग, उभी रेषा, कर्व आणि तिरकी रेषा. गी, ग आणि त्याला उकार देत असताना जी उभी रेषा आहे तिथून आपल्याला उकार द्यायचा आहे. आणि हा जो उकार आहे, जी तिरकी रेषा आहे, ती तिरकी रेषा या ग ला स्पर्श होऊ द्यायची नाहीये. थोडीशी स्पर्श होण्यापासून ती राहिली पाहिजे, याची पण काळजी घ्यायची आहे. त्यानंतर ग ला दुसरा उकार. अशा पद्धतीने आपलं ग आणि गाठ देऊन त्याला तिरकी रेषा गु. त्यानंतर गे, ग आणि त्याच्यावरती एक मात्रा गे. गई, त्यासाठी ग, एक मात्रा आणि त्यानंतर दुसरा मात्रा गई. गो, गौ, एक मात्रा आणि दुसरा मात्रा गौ. गम, त्यानंतर ग्या, अर्धचंद्र. गॉ, त्यासाठी परत ग. अशा पद्धतीने येऊ द्यायचा नाहीये. गॉ. त्यानंतर गृ साठी ग घेतला आपण सर्वप्रथम आणि खालून त्याला गृ केलं. त्यानंतर ग वरती रफा आणि त्यानंतर रकार. अशा पद्धतीनं ग्र. ओके. अशा पद्धतीनं ग ची 17 कडी आपण बनवू शकतो. त्यानंतर ग च्या नंतर आपण बघणार आहोत नळाचा न. तर न काढत असताना सर्वप्रथम या ज्या दोन रेषा आहेत, तर एक गोल आपल्याला बनवायचा आहे जो की अर्ध्या साइज पर्यंत आला पाहिजे. हे जे अंतर आहे या अंतराच्या अर्ध्या अंतरापर्यंत आला पाहिजे आणि खालच्या रेषेला स्पर्श झाला पाहिजे. म्हणजे इथून आपल्याला मध्यभागापासून सुरुवात करायची. अशा पद्धतीने गोल करायचा आहे आणि तो गोल करून आडवी रेषा आणि त्यानंतर त्याला उभी रेषा झाला आपला न. गोल, त्यानंतर आडवी रेषा, उभी रेषा आणि शिरोरेषा न. त्यानंतर परत आपण गोल, आडवी रेषा, उभी रेषा न. आता ना करायचंय आपल्याला, तर त्यासाठी एक काना दिला आणि शिरोरेषा ना. ही जी
आडवी रेषा आहे ती जास्त लंबी असणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे. तर ना आता नी काढत असताना सर्वप्रथम आपण न काढलं, न त्यानंतर उभी रेषा, त्यानंतर छोटासा कर्व आणि तिरकी रेषा, हा झाला आपला नी. त्यानंतर परत न, उभी रेषा आणि तिरकी रेषा, नी. नू काढत असताना अशा पद्धतीने आपल्याला नू काढायचा आहे आणि या गोलाला तो स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यायची. नू, गाठ आणि तिरकी रेषा, नू, ने, त्यानंतर नै, नो, एक आणि दोन मात्रा. नम, ना. त्यानंतर न्या, नॉ, नॉलेज या शब्दासाठी आपण नॉ वापरतो, नॉ. त्यानंतर नृ, नृप यासाठी आपण नृ. त्यानंतर नवर, रफा. आणि त्यानंतर न, आणि त्याला जो रकार आपल्याला द्यायचा आहे तो रकार ही आडवी रेषा आणि उभी रेषा ज्या ठिकाणी स्पर्श होत आहे तिथून खाली अशी तिरकी रेषा काढायची आहे. हा झाला आपला र. जर अंतर कमी पडत असेल तर रकार देत असताना आडवी रेषा आपण थोडीशी वाढवून घेऊ शकतो. तर आपण सर्वप्रथम ग बघितलं आणि त्याच्यानंतर न, न ची आपण 17 कडी बघितली. आता आपण बघणार आहोत म. तर म काढत असताना म देखील न पासूनच बनलेला असतो. न चा आपल्याला चांगला सराव करायचा आहे जेणेकरून म काढत असताना आपल्याला आणखी सोपं जाईल. तर म कशा पद्धतीने काढायचंय, तर हे जे अंतर आहे या अंतराच्या अर्ध्या अंतरापर्यंत एक उभी रेषा काढून घ्यायची अशा पद्धतीनं आणि त्यानंतर त्याला न जोडायचंय म्हणजे आपलं म भरून जातं. इथून मग आपल्याला अशा पद्धतीनं गोल आणि त्यानंतर आडवी रेषा आणि त्यानंतर उभी रेषा, हे झालं आपलं म. उभी रेषा, त्यानंतर गोल म्हणजे जो आपला न आहे छोटा नळाचा न तो त्याला जोडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं तो असेल तर त्याला आपल्याला कट करायचं आहे आणि परत बनवायचं आहे. म आणि त्याला काना दिला आपण मा. परत म. आता याला पहिली वेलांटी द्यायची तर एक उभी रेषा, कर्व आणि तिरकी रेषा, हे झालं मी. त्यानंतर परत म आणि उभी रेषा अशा पद्धतीनं दुसरी वेलांटी द्यायची मी. मू, त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने उकार द्यायचा आहे मू. पहिला उकार, दुसरा उकार, मे, मै, मो, मऊ. या रेषेच्या एक्झॅक्ट वरती डॉट द्यायचा आहे मम. दोन डॉट म्हणजे महा. त्यानंतर मॅ, मॅ काढण्यासाठी म अर्धचंद्र मॅ.
म, त्यानंतर मृ, अशा पद्धतीने मृ, त्यानंतर म वर रफार, आणि रकार. आता इथे देखील आपल्याला रकार द्यायचा असतो, तर अंदाजा लक्षात घेऊन ही जी आडवी रेषा आहे ती थोडीशी आपण किंचित वाढवून घेऊ शकतो, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने रकार त्याला देता येईल. बरोबर. ओके, तर आपण ग न म. आता आणखी एक शब्द आपण बघणार आहोत जो की असतो भ. भ देखील म पासूनच बनतो. तर म आणि भ मध्ये एवढं अंतर असतं की फक्त म ला वरच्या साईडने अशी छोटीशी गाठ दिली की ते भ बनतं. तर भ कशा पद्धतीने आपल्याला काढायचे, तर सर्वप्रथम एक छोटस सर्कल काढून घ्यायचं जे की वरच्या रेषेला स्पर्श होईल, छोटस एक अगदी, आणि त्याच्यानंतर उभी रेषा आणि त्याला म काढायचं. हा झाला आपला भ. आणि जी शिरोरेषा आहे ती पूर्ण शिरोरेषा आपल्याला द्यायची नाहीये, अर्ध्याच यापर्यंत आपल्याला शिरोरेषा द्यायची. ठीक आहे. त्यानंतर भा काढत असताना छोटस सर्कल काढून आपल्याला भ आणि त्याला काना भा, आणि त्यानंतर शिरोरेषा, परत भ, उभी रेषा, आणि त्यानंतर कर्व आणि तिरकी रेषा. आता याची शिरोरेषा देत असताना एक अखंड शिरोरेषा आपल्याला द्यायची नाहीये. सर्वप्रथम इथे छोटीशी आणि इथे छोटीशी, या गोलातून आपल्याला शिरोरेषा जाऊ द्यायची नाही. त्याच्यानंतर भ ला दुसरी वेलांटी, तर आपण अशा पद्धतीने काढून घेणार. सर्वप्रथम भ, त्यानंतर त्याला काना, आणि त्यानंतर छोटासा कर्व आणि तिरकी रेषा, हे झालं आपलं भी. त्या थोड्याशा तिरक्या रेषा झाल्या, आपल्याला तिरक्या न होऊ देता एक्झॅक्ट सरळ काढायच्या भी. त्यानंतर भू काढत असताना सर्वप्रथम आपलं भ झालं, त्यानंतर त्याला पहिला उकार, अशा पद्धतीने भू. दुसरा उकार देत असताना भ आणि त्याला छोटीशी गाठ देऊन तिरकी रेषा भू आणि शिरोरेषा भे. त्यानंतर बनेल आपला भो. भो, भ, एक काना, आणि आता दोन मात्रे, एक मात्रा त्यानंतर दुसरा मात्रा थोडा छोटा भो. त्यानंतर भम साठी भ आणि त्याच्यावरती छोटासा अनुस्वार म्हणजे भम, आणि त्यानंतर भा, भ आणि दोन टिंब भा. त्यानंतर भ्या. भ्या करत असताना आपल्याला सर्वप्रथम भ काढायचा आहे आणि त्याला अर्धचंद्र, हा झाला भ्या. भ म्हणजेच भ, काना आणि अर्धचंद्र, पसरट अर्धचंद्र आला पाहिजे, हा झाला आपला भ. त्यानंतर भ्रू, भ आणि त्याला खालून भ्रू. त्यानंतर भ वर रफार, अशा पद्धतीने भ आणि त्याच्यावरती रफार भ्र, आणि त्याच्या नंतर भ्र नाही सॉरी, हा भ वर रफार दिलाय आपण, आणि त्याच्यानंतर भ आणि त्याला रकार आपल्याला द्यायचा आहे, म्हणून आपल्याला थोडीशी जी आडवी रेषा आहे ती नॉर्मल वाढवून घ्यावी लागेल, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित भ्र त्या ठिकाणी देता येईल. तर अशा प्रकारे आपण भ ची 17 कडी बघितली. आजच्या सेशन मध्ये आपण ग, न, म आणि भ या अक्षरांची 17 कडी बघितलेली आहे. तर याचा देखील आपण जास्तीत जास्त सराव करा, जेणेकरून पुढचे अक्षर पण आपल्याला सोपे जातील आणि यामध्ये पण आपलं जे अक्षर आहे ते वळणदार बनेल. भेटूयात पुढच्या सेशन मध्ये.